गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. विथ रेकॉर्डिंग, गाडी पण त्यांनी रेकॉर्डिंग वरती थांबवली आणि 2 साहेब गेले, त्यांनी एकाने व्हिडिओ शूट चालूच ठेवला आहे आणि मग बाकी काय आता जे इन्क्वायरी वगैरे असेल ते चौकशी कर. म्हणजे याला म्हणतात सिस्टमॅटिक. बॉडी कॅमेरा काय डायरेक्टली शूटिंगवाला कॅमेरा घेऊनच एंट्रीचा प्रकारच नाही होणार नाही याच्यात. वेलकम टू पॉंडेचेरी. आणि मित्रांनो, तुम्ही जर पॉंडेचेरीला येताय ना तर तुम्ही विदाउट टीपीचं येऊ नका बरं का. पॉंडेचेरी स्टेटचा सुद्धा टीपी निघतो. हे बघा, तोंडापर्यंत भरून घेतलं, परत टँक फुल. लय भंगार कंपनी आहे मित्रांनो ही. 2 वाजेपर्यंत फक्त 2 गाड्या झाल्यात. आणि ह्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम झाला होता की आता सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत एवढे मच्छर फोडत आहेत, जेवणाचे वांदे. त्यातल्या दोघांना तर जेवण गेटवरतून आतमध्ये पण आणून दिलं नाही. म्हणजे माझं एक प्रामाणिक ट्रान्सपोर्टर लोकांना विचार नाही की बरं तुमचं मटेरियल रेडी नसेल ना तर गाड्या कन्फर्म करूच नका. तुमच्यामुळे जर ड्रायव्हरांना त्रास भोगायला लागत असेल ना तर ते चुकीचं आहे. हे कितपत योग्य वाटतं ते तुम्ही पण कमेंट करून सांगा. नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. सकाळचे 6:30 वाजलेत. जस्ट उठलोय कारण आपल्याला इथून पॉंडेचेरीला जायचंय. तर रात्री थोडा प्रवास खेचावा लागला बरं का मित्रांनो. त्यामुळं जवळ येऊन म्हणलं झोपायचं, तर आलो आणि इथं जाऊन झोपलो. HP पंप होता, आपली एकच गाडी थांबली होती. मग सकाळी आता उठलोय 6:30 वाजता, सूर्योदय झाला मस्तपैकी. आता इथून आपल्याला पुढं पॉंडेचेरीला जायचं आणि तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 बऱ्याचशा धमाल मस्तीच पाहिल्या असतील आणि आता पार्ट 3 मध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला धमाल मस्ती करायची आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. इंट्रो काय जास्त मोठा खेचत नाही, इथून निघूया. मस्त असा रोड आहे. आणि आपण मित्रांनो पहिल्यांदाच पॉंडेचेरीला चाललोय बरं का. आता माहीची पॉंडेचेरी म्हणजे केरळ मधली पॉंडेचेरी आपण पाहिलेली आहे. तिथं आपण डिझेल भरायला थांबलो. म्हणजे ते एक कसं आहे, केंद्रशासित असल्यामुळे आपण तिथं डिझेलचा रेट वगैरे कमी भेटतो. तर ते आपल्याला माहीमध्ये केरळच्या सिरीजला बघायला भेटतं. बट तामिळनाडू मधली पॉंडेचेरी हे आपले फर्स्ट टाइम असणार आहे. तर आता पहिल्यांदा चाललोय म्हटलं. चेन्नई भरपूर वेळा झालाय हो, पण पॉंडेचेरी कशी आहे तर ही इकडं आपण फक्त चित्रामध्येच पाहिलेली आहे, म्हणजे फोटोमध्ये पाहिलेली आहे. तर आता फर्स्ट टाइम आपल्याला बघायला भेटणार आहे. बाकी बुकिंग वगैरे पॉंडेचेरी मधून भेटतंय का नाही हे पुढे गेल्यानंतरच समजेल. तिथं गेल्यावरती तिथून जुगाड लागतंय का नाही हे एवढ्या सकाळी तर नाही कळणार, बट तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्यावरती नक्कीच कळेल. बाकी इकडला रोड एकदम क्लासिक आहे बरं का. हा टोल रोड आहे बट एकदम मस्का रोड आहे, मस्का. तिथे बघा कसं कॅमेरा रेकॉर्डिंग करून मस्तपैकी साहेब चेकिंग करतात आहे का. एक नंबर. म्हणजे ही गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. विथ रेकॉर्डिंग, गाडी पण त्यांनी रेकॉर्डिंग वरती थांबवली आणि 2 साहेब गेले, त्यांनी एकाने व्हिडिओ शूट चालूच ठेवला आहे आणि मग बाकी काय आता जे इन्क्वायरी वगैरे असेल ते चौकशी कर. म्हणजे याला म्हणतात सिस्टमॅटिक. बॉडी कॅमेरा काय डायरेक्टली शूटिंगवाला कॅमेरा घेऊनच एंट्रीचा प्रकारच नाही होणार नाही याच्यात. एवढं पारदर्शकता नोटीस करण्यासारखी आहे की नाही. इकडे मित्रांनो एक गोष्ट बघा तुम्ही, हे सगळे डांबरी रोड आहेत. आपल्या इकडे डांबरी असला का त्याला अशी लवणं असतात आहे का, अशी असं नाही का, अशी चाकांचे रेंग वरंगळ्या पडलेल्या असतात. आणि इकडे रोड तुम्हाला क्वालिटी सापडणार. म्हणजे इकडले पोलीस तुम्हाला जास्त त्रास नाही करणार. आपल्याला मग 4-5 वेळा गाडी पकडली असेल, थांबवली असेल, पण कोणी एंट्री मागितली नाही, डॉक्युमेंट्स मागितले, किधर गारा एवढं विचारलं आणि सोडून दिलं. म्हणजे हे नोटीस करण्यासारखं आहे. तसं आपल्या इकडे जर असतं ना तर मग ते 100 दे 150 दे ते चालतं. ते म्हणजे तसं केलं जातं तिकडं आपल्या इकडं. तसं इकडं नाही, तुम्हाला जास्त हेडॅक नाही. आता पोलिसांचं हे पाहिलं असेल, एकदम प्रॉपरली कसं सिस्टमॅटिक काम होतं. तसंच रस्त्यांचं पण इकडं मरणाचा पाऊस आहे तरी रस्त्यांना क्वालिटी आहे. असे खड्डे नाही. आपल्या इकडे प्रत्येक पावसाळा झाला का रस्त्याची क्वालिटी झालं सगळं खड्डेमय रस्ते होऊन जातात. तसे तुम्हाला इकडे 12 महिने पाऊस असून सुद्धा रस्ते क्वालिटीच बघायला भेटते. बघा ना, म्हणजे मार्किंग वगैरे बघा, हे रमलर बघा, जास्त नाही व्हायब्रेट होणार गाडी. आहेत रमलर. स्पीड ब्रेकर नाही ऍक्च्युली ह्या हायवेला, नॅशनल हायवे असल्यामुळे याला स्पीड ब्रेकर नाही येत. पण रस्ता क्वालिटी आहे, खरंच क्वालिटी आहे. म्हणजे जे आहे ते आहे. आता NH45 हा बघा इथं लिहिलंय NH45चा पिवळा बोर्ड दिसत असं. तर हे असं आहे मित्रांनो इकडं. म्हणून साऊथ इंडिया आहे ना, आपण म्हणतो ना, ही खालची 4-5 स्टेट आहेत ना, ती त्यामुळेच वेगळी आहेत. आणि कर्नाटक, अर्धा कर्नाटक पासून महाराष्ट्रापासून वरती
कारभार आहे. आता ते जाऊ दे. आज आपली गाडी एखाद्या वेळेस निघू शकते बरं का, कारण आपण लवकर सकाळ सकाळी गाडी खाली करणार आहे आणि पुढचं नियोजन पण लावणार आहे. सॅटरडे, क्लायमेट बिघडलेलं आहे. जर कंटेनरची रिक्वायरमेंट असेल तर भरून घ्यायची आणि निघायचं. असं काहीच असेल ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर सोडलाय मित्रांनो आपण हायवे आणि आलोय सर्व्हिस रोडला. आता इथून बरोबर 30 किलोमीटर आपलं लोकेशन आहे. स्वामी बघा इथं पण तसंच आहे. कॅमेरा घेऊन मस्त पैकी प्रॉपर मोठा कॅमेरा, असं छोटा पण नाही. चेन्नई स्ट्रेट, पॉंडिचेरी राईट. वेलकम टू पॉंडिचेरी. आणि मित्रांनो, तुम्ही जर पॉंडिचेरीला येताय ना तर तुम्ही विदाउट टीपीचं येऊ नका बरं का. पॉंडिचेरी स्टेटचा सुद्धा टीपी निघतो. केंद्रशासित जरी असला ना तर 80 रुपयाचा टीपी आहे. आणि तुम्ही जर एजंट थ्रू काढत असाल तर 130 रुपये घेतले जातात. एक आठवड्याचा टीपी निघतो तर तो काढून घेऊनच येत चला. तर समोरच मित्रांनो आपलं लोकेशन एंड होतंय बरं का. हे एक नंबर पेट्रोल पंप पण आहे. युटर्न मारून यावं लागणार आहे आपल्याला. ₹86.47 घ्या टँक फुल करून. हे बघा बरोबर 1509 किलोमीटरचं रनिंग झालंय मित्रांनो आपलं. आणि लोकेशन बघा किती मीटरवरती आहे, फक्त 450 मीटर. इथून आतमध्ये जायचं आहे जस्ट. तर टँक फुल करून घेऊ पहिला. आणि रिटर्नचं बुकिंग पण भेटलं बरं का मित्रांनो. आपल्याला गाडी लोडिंग करायला लगेच जायचं इथून. सॅटरडे आणि डायरेक्टली पुण्याचं बुकिंग भेटलं. येता येता जॅकपॉट लावून घेतलं. तर चला, चांगला रिपोर्ट रिटर्नला पण आहे. त्यामुळे आता पहिलं इथून गाडी खाली करायला जाऊ. डिझेल भरून घेऊ. अण्णा कुठे गेला? डिझेल भरून घेऊ आणि पुढचं नियोजन लावू. ब्लॉक शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली पॉंडिचेरी सिटी थोडी पुढे आहे, इथून 10 किलोमीटरवरतीच. हे बघा तुम्हाला दाखवून देतो एक्झॅक्ट. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता हे बघा पॉंडिचेरी दिसलं का. इथंच आपलं लोकेशन संपलं आहे आणि ही पॉंडिचेरी आहे. हा 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 हा. काय करता, रिटर्नचं जर बुकिंग अर्जंटली भेटत असेल तर मग टाइमपास नाही करायचा. जे आहे त्या कंडिशनला निघायचं पुढे. हे बघा तोंडापर्यंत भरून घेतलं, परत टँक फुल. तर बरोबर 2700 रुपयाचं मित्रांनो आपल्या गाडीमध्ये डिझेल बसले. 2720. हे बघा 2720 रुपयात टँक फुल झाला आहे आपला. देऊन टाकू पैसे. बरोबर. हाँ बोलिए. अच्छा, HP के पेट्रोल पंप के इधर रुका, बोल देना. हाँ पीछे ही है, इसके पीछे ही है. ओके. हाँ हाँ इधर ही रुकता हूँ, इधर रुकता हूँ. ओके ओके ओके. तर गाडी खाली करणार येतोय. बरोबर 8000च्या डिझेलमध्ये गाडी आपली 1510 किलोमीटरचं रनिंग कंप्लीट केलेलं आहे. अजून रिझर्ववरती लागली नव्हती, पण तरी पण रिझर्वचं बजेट धरून चालायचं. 8000चं डिझेल बरोबर 2000 रुपयाचा टोल खर्च आला आहे. आणि टीपीचा खर्च म्हटल्यावरती आपल्याला कर्नाटकचा तो 160 आणि हा 130 असा 290 रुपयाचा आपल्याला टीपी खर्च आला. बाकी जेवणाचा जो काही खर्च झाला तो. आणि हे जे रिपोर्टिंग होतं, बुकिंग होतं, ते खूप छान होतं. डबल रिपोर्ट होते दोन्ही पण. त्यामुळं मस्त अशी रिपोर्ट झालेले आहेत. आणि इथून आपल्याला डायरेक्टली आता पुण्याचं बुकिंग भेटलेलं आहे. तर ते चाकणला खाली करायचं. 400-500 किलो माल असणार आहे. तर इथून ते नियोजन पण लावायचं. तर कशी वाटली मित्रांनो 15 किलोमीटरची जर्नी, ते कमेंट करून नक्की सांगा. शाळेची बेल वाजली. तर हे इथं आपल्याला मटेरियल खाली करायचं आहे मित्रांनो. रामचंद्र विद्यालय
गाडी लावली होती इथं, अजून ते आलं नाही ॲक्च्युली. आपल्याला ॲक्च्युली पॉंडिचेरी बघायला जायचं होतं. अजय मिथून. हॅलो. हाँ हाँ, गाड़ी कॉलेज के सामने श्री रामचंद्र विद्यालय हाई स्कूल. कॉलेज के साथ स्कूल के सामने के गेट पे बस के इधर खड़ा है. हाउ मच टाइम अन्ना, टाइमिंग. अण्णा आत्ताशी फोन करतोय, तर येत आहेत मित्रांनो गाडी खाली करायला. हे बघा, ॲक्च्युली आता हे तुम्हाला दाखवायचं होतं. हे पॉंडिचेरीपासून थोडं अलीकडे आहे मित्रांनो आपण, म्हणजे इथून पुढे ही पॉंडिचेरी सिटी आहे बघा. ही 10 किलोमीटरच आहे का. इथं आपण पोचलो लोकेशनला, आपल्याला जिथं गाडी खाली करायची ते. आणि हे बघा, हे मागं 7 किलोमीटर आहे, फक्त 7 किलोमीटर. पॉंडिचेरी सुरू होते ना तिथंच. हे राणे कंपनीचं मटेरियल आहे जे आपल्याला लोडिंग करायचं आहे. ॲक्च्युली मला पॉंडिचेरी बघायची होती राव, कारण पॉंडिचेरी ना लय भारी आहे. काय करता आता, बुकिंग पण तेवढंच महत्त्वाचं. दोन्ही पडले बघा ना तुम्हाला. तर तुम्हाला पॉंडिचेरी पण दाखवून देतो बरं का आपण. हे बघा इथं आहे बॉर्डरला, हे म्हणजे छोटे छोटे असे पीस बाय पीस आहेत पॉंडिचेरी. आणि हे बघा हे पॉंडिचेरी आहे. ॲक्च्युली भारी आहे बरं का पॉंडिचेरी, बघायची इच्छा होती माझी, पण काय आता काय करता. असे मस्त मस्त सीन आहेत, बीचेस वगैरे सगळं भारी भारी. असं वाटतं की कुठं फॉरेन कंट्रीमध्ये गेल्यासारखं वाटतं. असं आहे ॲक्च्युली पॉंडिचेरी सिटी मेन. तेच बघायचं होतं, तुम्हाला पण दाखवायचं होतं, बट काय करता, बुकिंग पण तेवढंच महत्त्वाचं. आजचा सॅटरडे, नाही तर 2 दिवस मला पॉंडिचेरी फिरायला लागेल. त्यापेक्षा गाडीचं बुकिंग भेटलंय तर भरून घेऊ, काही टेन्शन नाही. आता इथं खाली करून देऊ आणि डायरेक्टली 7 किलोमीटर जाऊ. 7 किती, फक्त 7. चला खाली करायला. तर घेतली मित्रांनो आता गाडी खाली करून, एकदा रिसिविंग घेऊ. आतमध्ये मटेरियल नेलंय, गाडी झाली मोकळी. पेपर इथंच आहे अजून. रिसिविंग पण भेटली, स्टॅम्प, लोकेशन पण लावलं. 7 किलोमीटर ओके. आणि तो बघा समोरच हायवे होता. असं लय लांब कुठं रॉकेट सायन्स नव्हतं बरं का या ट्रिपला. ही सकाळी कमीत कमी ना 9 ते 10 जणांना ट्रान्सपोर्टरला मेसेज करून ठेवले होते की बाबांनो काहीतरी बुकिंग असेल तर सांगा. तिघांचे कॉल येऊन गेलेत. त्यातले एक आपण कन्फर्म केलं होतं पहिलंच, त्यानंतर तिघांनी मला फोन केले. एकाने मुंबईचा माल आहे, एक बोलला, परत अजून एक पुण्यातलाच माल आहे. पण जाऊ दे आता, जे झालं कन्फर्म ते झालं. ते पण बुकिंग चांगल्या रेटचं आहे. आता डायरेक्टली पोहोचू लोडिंग पॉईंटवरती. राणेला जायचं, राणेला लोडिंगला. राणे कंपनी म्हणजे महिंद्राला जे स्पेअर पार्ट वापरतात ना राणेचं, त्यांचं मटेरियल असणार आहे ते. बाय बाय टू पॉंडिचेरी. नेक्स्ट टाइम परत कधीतरी. पॉंडिचेरी बघायचं स्वप्न राहिलंच. चला पोचूया डायरेक्टली लोकेशनला, गाडी लोडिंग करून घेऊ. सॅटरडे मंडे पुण्याची डिलिव्हरी देता येईल. कसं आहे, 36चा स्पीड, 60चा स्पीड. तर पोहोचलोय मित्रांनो आपण राणे मद्रास लिमिटेडला. भलं 1 किलोमीटर लांब असं पार्किंग आहे यांचं कंपनीपासून. तर बरोबर 12:30 वाजलेत मित्रांनो. आपण आता गाडीत फुल AC लावून बसलेलो आहे, कारण एंट्री करून आलो, जेवण पण करून आलो. कंपनीकडून जेवणाची फॅसिलिटी आहे हे राणे कंपनीमध्ये. बाकी कंपनी चांगली आहे, काय असं त्रास वगैरे नाही. पण पार्किंग ते जे मेन गेट आहे ना ते लांब आहे, आणि कॅन्टीन मधली तिकडं तिरक्या साईडला आहे. तर ते सगळं उरकून आलो, कंपनीतून एंट्री वगैरे करून आलो, जेवण करून आलो, आणि आता इथं बसलोय. आणि हे घेऊन मटेरियल आपल्याला चाकण महिंद्राच्या गोडाऊनला जायचंय असं सांगितलंय. तर सगळ्यांना माहिती आहे चेन्नईमधून महिंद्राचं काम कोणाकडे आहे, त्याच्याकडूनच आपल्याला पण बुकिंग भेटलेली आहे. आणि सापी जरा बऱ्यापैकी भाडं लावलेलं आहे. त्यामुळे बोललो चला काय प्रॉब्लेम नाही. सॅटरडे
काहीतरी घेऊन निघालं म्हणजे पुढचा मार्ग. इथं 2 दिवस थांबण्यापेक्षा रस्त्याला लागलेला कधी फायद्याचं झालं. लय भंगार कंपनी आहे मित्रांनो ही. अजून आपला नंबर नाही आला. माझा दुसरा पार्ट सुद्धा एडिट झाला. टायमिंग बघा किती झाला, 5:45 वाजायला आले. चिक्कीचं पाकिट पण संपलं. अजून 2 गाड्या पण वाढल्या, MS-15, MS-16, MS-16. अन्नाला पण चिक्की खायला दिली कारण दुपारी जेवलेलं कवा शिल्लक राहत. हा पूछ का. ओके ओके. दुपारी जेवलेला राईस पुढे निघून गेला, कळालाच नाही. एक झोपाचा झटका पण झाला. काय करता, चला बघू किती वेळ लागतोय. आता या 6 गाड्या आपल्या बरोबर असतील मग. 1 2 3 4 5 6 MS-15 आणि MS-16. तुम्हाला काय दिसतंय का मित्रांनो? थांबा लाईट दाखवतो आता. हे दिसतंय का? हे प्राणी दिसलेत का? हे प्राणी बघा कसे आहेत, किती आहेत आणि ते किती आहेत. लय खतरनाक मच्छर. अजून नंबर नाही आला आमचा. 2 व्हिडिओ अपलोडिंगला पण लावून दिले. लय बेकार. हा एकदा विचारायला जावंच लागतंय बरं का. विचारून येतो काय झाले ना. मच्छर बघा एकदा. मच्छर कसे आहेत, नातेवाईकच जसे नातेवाईक. बरोबर 1 वाजला मित्रांनो. आपण जस्ट गाडी घेऊन गेलो. हे बघा पहिली गाडी आपलीच घेतली, बाकी 6 गाड्या तिकडेच आहेत. सकाळी 11 वाजता गाडी आली आणि आता टायमिंग 1. हे आहे ट्रान्सपोर्टचं सत्य. बरोबर 2 वाजलेत मित्रांनो. आपल्या 2 गाड्या लोड झाल्यात. ते बघा, ती एक दादांची गाडी, अजून 5 गाड्या तिकडे आहेत. 2 वाजेपर्यंत फक्त 2 गाड्या झाल्यात. आणि ह्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम झाला होता की आता सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत एवढे मच्छर फोडत आहेत, जेवणाचे वांदे. त्यातल्या दोघांना तर जेवण गेटवरतून आतमध्ये पण आणून दिलं नाही. म्हणजे माझं एक प्रामाणिक ट्रान्सपोर्टर लोकांना विचारणं आहे की बरं, तुमचं मटेरियल रेडी नसेल ना तर गाड्या कन्फर्म करूच नका. तुमच्यामुळे जर ड्रायव्हरला त्रास भोगायला लागत असेल ना तर ते चुकीचं आहे. हे कितपत योग्य वाटतं ते तुम्ही पण कमेंट करून सांगा. मी एक इंस्टावरती रील टाकली होती, त्याच्यावरतून बराचसा इश्यू झाला, फोन वगैरे झाले. ऑलरेडी मी ते सगळं रेकॉर्ड केलं. त्यांचे जे कॉल आले मी ते पण रेकॉर्ड केले. आता ते जर पुढं काय बोलतील तर हे व्हिडिओ सुद्धा ॲज इट इज मी टाकू शकतो, मला काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही जर ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही जर मध्यस्थी आहे ना तर तुम्ही ड्रायव्हरला म्हणजे तुमच्याच भरोश्यावरती गाड्या भरतायत ना, तुम्हीच कंपनीला फॉलोअप करणार. आम्ही डायरेक्टली तर कंपनीला टॉच नाही करू शकत. आम्ही विचारू शकतो कधी होणार, तिकडून उत्तर येते नाही झालं, रेडीच नाही, मटेरियल नाही. मग तुम्ही गाड्या बुकिंगच कशाला घ्यायचा तोपर्यंत, जोपर्यंत तुमचं मटेरियल रेडी होत नाही, तुमचे पेपर रेडी होत नाही. 1200 किलोमीटरवरती जर आम्ही तुम्ही घरापासून किंवा आमच्या शहरापासून लांब आहे तर आमची जबाबदारी तुमच्यावरती ना का तुमचं बुकिंग आम्ही उचलतोय. तर बराचसा इश्यू झाला. त्यानंतर आता बघू जे काय होईल ते पुढं काय माहित नाही. मी तर इंस्टावरती रील सोडून दिली होती, बरीच व्हायरल झाली, बराच त्याच्यात मचाण झाला. जे काय असेल ते बघता येईल पुढं काय. तर चला आता 2 गाड्या झाल्यात. आता पुढं अजून कोणती गाडीला कॉल लागतोय का नाही तर मग निघायचं. तर 3:15 वाजलेत मित्रांनो. आपण बाहेर निघालोय बघा. इथून बरोबर 1141 किलोमीटरचं रनिंग दाखवतोय पुण्याचं. तर 2 गाड्या सुटल्या जातात, बाकी नाही कोणतीच गाडी नाही भरली. म्हणजे 7 गाड्यांपैकी 2 गाड्या भरल्यात. आता इथं आपल्याबरोबर जी गाडी आहे तिला डिझेल फुल करायचं, त्यामुळे आता ह्या पंपावरती आलोय. जस्ट बाहेर निघाल्यानंतर लेफ्ट साईडलाच हा पंप आहे, 1 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. डिझेल फुल करून मग डायरेक्टली हायवे पकडू शेजारचा. 86 रुपये 51 पैसे मित्रांनो बघा. डिझेलचा रेट आहे पॉंडिचेरीमध्ये. ही गाडी आपल्या बरोबर आहेत दादांची, लखन दादा फाळके. आणि तिथं आपली लावलेली आहे लखन दादांचा इन्स्टा आयडी आहे बरं का, लखन फाळके 5431.
चला आपल्याबरोबर प्रवास असणार आहे. आणि 86 रुपये 30 पैसे मित्रांनो डिझेलचा रेट आहे इथं. डिझेल भरून घेतलं, आता निघू. सबस्क्राईब करा रे, सबस्क्राईब करा भावांनो. लय मच्छर आहे तिकडं बेकार. नाही बघा आपलं लोकेशन 1141 आणि हा टायमिंग 3:30. चला मारूया स्टार्टर. वाया बँगलोर जाणार आहे आपण. जिथून आलो ना तिथूनच फ्लायओव्हर खालून परत राईट घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे लेफ्ट राईट त्या लेनला जाण्यासाठी. चला मित्रांनो जरा बाहेर पडतो, 3:30 टाइम झालाय. साहेब इकडे त्रास देतात.